आता काय करायचं, पहिल्यांदा ह्या चिरलेल्या मिरच्या आणि लिंबू हे काय आता असं कात्रीनं चिरलं की नाही सीझरनं बिया थोड्याशा भरायच्या म्हणजे हे होऊन जातं आपल्याला तिखटपणा थोडासा कमी होतो. आता दळलेली साखर घातली. थोडीशी ह्याची डाळ घातली, मोहरीची डाळ. मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त, कारण मीठ जरा जास्तीच घालायचं का हे होतं मीठ जास्ती घातलं की लोणचं जास्त दिवस टिकतं. आता काय करायचं, सगळं पहिलं हलवून सगळं एकमेकाला मिक्स व्हायला. त्याच्यानंतर लिंबाचा रस घालायचा. त्याच्यानंतर आता तेल गार झाले. काश्मीरी मिरची घातली की ते चटपणा छान आहे, कलर भेटेल. आता मिरचीचं लोणचं, इन्स्टंट मिरचीचं लोणचं खाण्यासाठी तयार. घरच्या घरी कमी साहित्य. माझी रेसिपी आवडेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. मिरच्या चिरून झाल्यात, अशा लहान साईजच्या मी घेतल्यात. आणि हे लिंबूचा रस काढून घ्या, म्हणजे त्याच्यात बिया असतात नाही, त्याच्यापेक्षा रस काढून घेतला चांगला. लिंबूचा रस काढून झाला तर मी काय करणार, या साली आहेत की नाही त्याच्या बिया काढणार आणि या साली पण त्या लोणच्यात घालून सोडणार. या सालीचे बारीक पीस करून घेते. आता पहिल्यांदा मी हे मसाले भाजून घेणार आहे. धने, जिरे, मीठ, एलचीचा हिंग आहे, मेथ्या आणि बडीशेप. पण इकडं बांधकाम पुढं चालू आहे तेव्हा माझा आवाज कमी येईल. पहिल्यांदा धने घालते.
त्याच्यानंतर बडीशेप घालते, मेथ्या आणि जिरे. हे सगळं तेल न घालता सुकट भाजून घ्यायचं. आवाज जास्त यायला लागला आहे, बांधकाम चालू आहे त्यामुळे माझा आवाज कमी यायला लागला आहे. आता हे जरा छानपैकी असं भाजू दे. मेथ्या थोड्या घालायच्या, पण मेथ्या कंपल्सरी घालायच्या. जिरे भरपूर घालायचे, धने पण जास्त नाही घालायचे. धण्याचा घातला की टेस्ट चेंज होते. थोडेच धने घालायचे. असं भाजून घरात खलबत्ता असेल तर खलबत्त्यात कुटायचं किंवा उकळ असलं तर उकळा. मिक्सरमध्ये काय होतं, नाईस होतं, त्यामुळे टेस्ट चेंज होते. खलबत्त्यात ग्राइंड करणं चांगलं, मिक्सरला नको. जर नसेल तर मग मिक्सरला करायचं, काय प्रॉब्लेम. आता चुटचुट आवाज यायला लागला आहे. गॅस बंद करते. तिकडं दूध तापायला. तिकडं खलबत्त्यामध्ये ते जरा गार होऊ दे, घालून घेते. आता हा भाजलेला मसाला की नाही, हा जरा असं मोठं मोठं घातलं द्यायचं. एकदम नाईस नाही करायचं, म्हणून मिक्सरला करायचं नाही. मिक्सरला केलं तर एकदम नाईस होतं. साधारण मोठा रवा पण थोडा मोठा, तसा हाताला लागायला पाहिजे. आता थोडीशी फोडणी करून घेते. आता फोडणी तर करण्यासाठी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागते. आता तेल गरम झालं की मोहरी घातली, चांगली चटचट आवाज येते. मोहरीची डाळ माझ्याकडे आहे त्यामुळे मी याच्यात मोहरी घातली नाही. जर घरात मोहरीची डाळ नसेल तर हा मसाला भाजताना थोडीशी मोहरी पण भाजायची आणि याच्यात बारीक करायची. पण मी डायरेक्ट मोहरीची डाळ घालणार आहे त्यामुळे आता गॅस बंद केल्यानंतर काश्मीरी मिरची पावडर घालायची, म्हणजे लाल कलर चांगला आहे. आता हे तेल तयार झालं, हे गार होऊ दे. मसाला पण इकडं तयार झाला आहे, तोपर्यंत मिरच्या बारीक चिरलेल्या मिक्स करून घेते.